सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार. आपण आता 10व्या अध्यायावर आहोत आणि मागचा गोश्वरा अमृत वाचणारे तास ऐकू येते. हो. जर विद्याताईंनी गेल्या सेशनचा सारांश अतिशय छान प्रकारे सांगितला. त्यावेळी भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की बाबा, सर्व भूतांच्या ठिकाणी असणारा आत्मा मीच आहे. त्याप्रमाणे सर्व भूतांच्या उत्पत्ती, स्थिती आणि नाशाचे कारणही मीच आहे. म्हणजे असं सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक स्वरूप सांगितल्यावर खरं म्हणजे विभूती सांगण्याची परत आवश्यकता नाही. पण प्रेमाखातर श्रीकृष्ण अर्जुनाला मुख्य विभूती एकदा नीटपणे सांगतात की व्हॉट रिप्रेझेंट्स मी द मोस्ट, अशा प्रकारे. तर एक 12 आदित्यांमध्ये विष्णू, दुसरं सर्व प्रकाशमानांमध्ये सूर्य, मरुतगणांच्या समूहात मरीची, तारांगणात चंद्र, वेदांमध्ये सामवेद आणि त्यात तत्वमसी असं आपलं वाक्य गीतेचं आहे. देवांमध्ये इंद्र, इंद्रियांमध्ये मन, कारण मन ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांवर सत्ता चालवते. प्राण्यांमध्ये चेतना, त्यात ओवी होती एक 224वी, इंद्रिया आतू अकरावे मनते मी हे जाणावे भूता माझी स्वभावे चेतना ते मी. 11 रुद्रांमध्ये शंकर, यक्ष राक्षसांमध्ये कुबेर, 8 वसूंमध्ये अग्नी मी आहे, पर्वतांमध्ये मेरू पर्वत. तर ते 8 वसू म्हणजे पृथ्वी, अग्नी, वायू, वरुण, आदित्य, आकाश, चंद्रमा आणि नक्षत्रे किंवा तारे. तर हे सगळे सपोज टू बी अटेंडंट डेइटीज ऑफ इंद्रा. पण त्यात पाणी का नाही असं आमचा एक प्रश्न पडला होता, पण तो काही आम्हाला सुटलेला नाहीये. पण मे बी इंद्र स्वतःच पाण्याची सोय किंवा ह्याचा पावसाचा राजा असेल म्हणून असेल तसं एखाद वेळी. पण पुढे जाऊ. पुरोहितांमध्ये प्रधान बृहस्पती, सेनापतींमध्ये कार्तिकेय किंवा स्कंद,
जलाशयांमध्ये सागर, महर्षींमध्ये भृगु, वाणीमध्ये एकाक्षर ओम, यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे, स्थावर पदार्थांमध्ये हिमालय आहे. आणि तसं इथे थोडी भक्तीची इंट्रोडक्शन असेल, पण नाम जप यज्ञू तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे, अशी 233वी ओवी मला चांगली वाटली होती म्हणून मी नोट केली अशी. वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्षाचा ग्रुप म्हणजे पिंपळ, वड वगैरे येथे मी राहतो. देवर्षींमध्ये नारद, गंधर्वांमध्ये चित्ररथ गंधर्व, तो राजा होता गंधर्वांचा आणि पांडवांचा मित्र होता. सिद्धांमध्ये कपिल महामुनी, घोड्यांमध्ये उच्चैश्रवा, नंतर अमृत प्राप्तीसाठी केलेल्या समुद्र मंथनातून आलेला ऐरावत, नरांमध्ये राजा कारण सर्वजण त्याचे आज्ञापालन करतात, आयुधांमध्ये वज्र कारण त्याने यज्ञाचे संरक्षण केले, धेनूंमध्ये कामधेनू, प्रजोत्पत्तीला कारण असणारा मदन किंवा कामदेव, सर्पांमध्ये वासुकी, नागांमध्ये अनंतनाग, जलदेवतांमध्ये वरुण, पितरांमध्ये आर्यमा, शासन करणाऱ्यांमध्ये यम कारण तो सर्व पापपुण्यांचा झाडा व्यवस्थित घेतो, दैत्यांमध्ये प्रल्हाद, गणना करणाऱ्यांमध्ये काल, पशूंमध्ये मृगराज सिंह, पक्षी कुळात गरुड आणि तो मला पाठीवर धारण करू शकतो, वेगवानांमध्ये वायू, शस्त्रधाऱ्यांमध्ये श्रीराम, मत्स्यांमध्ये मकर, नद्यांमध्ये भागीरथी. आणि ऐसेनी वेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेकी सकळेन जन्म सहस्त्रे अवलोकी अर्ध्या नवती. म्हणजे सर्व विभूती सांगत बसलो तर शेकडो जन्म पुरणार नाहीत, कारण सृष्टीचा आरंभ, मध्य आणि अंतही मीच आहे. मग विद्येमध्ये अध्यात्म विद्या मी आहे, वाद करणाऱ्यांमध्ये तत्वनिर्णयासाठी केलेला कथारूप वाद मी आहे, अक्षरांमध्ये अकार आहे, तो इतर अक्षरांना पूर्ण करतो, समास समूहामध्ये द्वंद्व समास मी आहे, कालामध्ये अक्षयकाल मी आहे, तर सर्व जगताला उत्पन्न करणारा विश्वातोमुख पुरुष मी आहे. वस्त्र जसं ओतप्रोत तंतू किंवा सुताने बनलेले असते तसं तिथे ओवीत म्हणतात की मी आघवीयेची सृष्टी आदि मध्यांती किरीटी ओतप्रोत पटी तंतू जेवी. ऐसी या व्यापका माते जै जाणावे तै विभूती भेदे काय करावे, पण हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो, अशी ती 265वी ओवी आपल्याला त्यावेळी निलिमाताईंनी सांगितली होती आणि ती खरोखरच आहे फार छान त्या सगळ्या ओव्यांमध्ये. पण तू विचारलंस म्हणून सांगितलं की मुख्य माझ्या विभूती कोणत्या ते. व्यापक थोडक्यात त्यांनी सांगितलं व्यापक पण जाणून घेण्यास अधिकार लागतो, तो तुझ्याकडे नाही. पण मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा संहार करणारा काळ मीच आहे. महाभयंकर काळ म्हणजे प्रलय काळ तोही मीच आहे. नंतर पुन्हा सृष्टी निर्माण करणारा काळही मीच आहे. स्त्रियांमध्ये त्यांनी कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा या मध्ये 7ही शक्ती मीच आहे हे लक्षात ठेव असं सांगितलं. पण कीर्ती कशी तर निष्कलंक कीर्ती, श्री कशी तर औदार्याची जोड असलेली, वाणी कशी तर न्यायाच्या सुखासनावर बसून सत्यासत्यतेचा मार्गाने चालणारी, स्मृती कशी की कोणताही पदार्थ पाहिला किंवा काही पाहिलं की अंतर्यामी असलेल्या माझी आठवण करून देणारी, मेधा कशी तर स्वहित साधणारी बुद्धी. तर त्यातलं स्वहित म्हणजे इफ यू लुक ॲट इट की फायनली ईश्वराचे आकलन व्हावे हा जर परमोच्च उद्देश असेल तर ते आपलं स्वहित आहे. बरोबर. धृती कशी तर त्रैलोक्यात धैर्य वृत्ती पाहिजे, क्षमा सर्वत्र आढळणारी, फॉर एक्झाम्पल पृथ्वी, तिच्यावर कोणीही चालतं म्हणजे चांगली माणसं पण चालतात आणि वाईट माणसं पण चालतात, ह्या माझ्या विभूती आहेत. त्या स्त्रियांमध्ये ह्या 7ही शक्ती मीच आहे हे लक्षात ठेव
असं तिथे एक त्यांनी विशेषण वापरले, संसार गज केसरी म्हणाला. म्हणजे संसार रूपी हत्तीचे गंडस्थळ भेदू शकणारा सिंह असा जाणू. Hey नंतर guys, या 14 सामांमध्ये बृहत साम मी आहे. छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे. सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ असा मार्गशीर्ष महिना मी आहे. ऋतूंमध्ये वसंत मी आहे. कपट करणाऱ्या वस्तूंमध्ये द्यूत मी आहे. तेजस्वी पदार्थांमधील तेज मी आहे. सिद्धी म्हणजे परफेक्शन किंवा फॉर एक्झाम्पल मंत्रसिद्धी, किंवा मला त्यावेळी का मी इथे नोट करून ठेवलं होतं ते नाममंत्र जप कोटी जाईल पाप असं एक हरिपाठातलं आहे ते मी, म्हणून त्यांनी सिद्धी परफेक्शन त्या ह्याच्यात मला आठवलं ते. उद्योग म्हणजे ऍज अगेन्स्ट आळस मी आहे. सत्वगुण फ्रॉम द 3 सत्व रज तम असं मला वाटलं. यादवांमध्ये वसुदेव पुत्र आणि पांडवांमध्ये अर्जुन मीच आहे. म्हणजे मी आणि तू आपण दोघे एक स्वरूपच आहोत. मुनींमध्ये व्यास, कवींमध्ये शुक्राचार्य. तर इथे निलिमाताईंनी सांगितलं होतं पूर्वी कवी म्हणजे ऋषींनाच कवी म्हणून संबोधलं गेलं आहे असं. कवी म्हणजे क्रांतदर्शी. बेसिकली कवी म्हणजे क्रांतदर्शी म्हणजेच ऋषी, जे विजनरी आहेत त्यांना कवी म्हणतात. संन्यासी तुवा होऊनी जनी, चोरूनी नेली माझी भगिनी, तरी विकल्पू न उपजे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक, असं कृष्णाने सांगितलं त्याला तिथे. तर मला त्याच्यात काय वाटलं एकंदर की ईश्वर सगळीकडेच भरलेला आहे. आपण जेव्हा उत्तम विचाराने उत्तम व्यवहार करू लागतो तेव्हा तो आपल्यातला जागा होतो. म्हणून विभूती माहिती उपयोगाची आहे. तो सगळीकडेच विद्यमान असेल पण आपल्यातही त्याचे अधिष्ठान असतेच. पण आपण जर या उत्तमोत्तम विभूती डोळ्यापुढे ठेवून त्या ठिकाणी वागत राहिलो तर त्याचे प्रतिष्ठान आपल्या ठायी होऊन राहील आपोआप असं. आणि मला त्यावेळी तो बंधूंचा एक श्लोक आठवला होता त्यावेळी तसा, म्हणजे इन द सेम हे सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना, सत्संगतीने तुटती कुबुद्धी, सत्संग झाल्या बहुलाभ सिद्धी. नंतर दमन करणाऱ्यांचा दंड मी आहे. जिंकण्याची इच्छा करणाऱ्यांचे नीतिशास्त्र मी आहे. म्हणजे नीतीने लढणाऱ्यांच्या बाजूने मी असतो. सर्व गुप्त ठेवण्यास योग्य असलेल्या वस्तूंमध्ये मौन मी आहे. ज्ञानी माणसाचे ज्ञान मी आहे. म्हणजे असं मला तिथे वाटत ही इज हॅमरिंग हिज पॉइंट ओव्हर अँड ओव्हर बिकॉज ही लव्हज अर्जुन. आय कॅन गो ऑन अँड ऑन, पण तरी मी इथे सांगतो तुला. आगा ज्ञानियांचा ठाई ज्ञान ते मी पाही, आता असो हे यया काही पार न देखो. ही 299 ओवी होती. आणि श्लोक 39 आणि 40 मध्ये सांगतो, सर्व प्राणीमात्रांचे जे बीज तो मी आहे. स्थावर जंगम अशी वस्तू नाही की जी माझ्या वाचून असू शकेल. अर्जुना, माझ्या दिव्य विभूतींना मर्यादा नाही. हा विभूती विस्तार तर मी केवळ संक्षेपाने सांगितला आहे इथे. पावसाच्या, आणि त्यांनी 75 तरी सांगितले आहेत विभूती तिथे, पण पावसाच्या धारा जशा मोजता येणार नाहीत अथवा पृथ्वीवरील तृणांकुर मोजता येणार नाहीत, समुद्राच्या लाटांची संख्या कशी मोजता येईल, तशाच माझ्या मुख्य विभूती आहेत, पण मी आपल्या तुला 75 सांगितल्या. मुख्य म्हणजे एक सामान्य लक्षण पहा विभूती जाणण्यासाठी. 41व्या आणि 42व्या श्लोकात तसं मी काय 41 लिहिलंय आय एम नॉट शुअर. जी जी वस्तू ऐश्वर्यवान, संपत्तीवान अथवा बलाने उदारतेने युक्त असेल ती माझ्या अंगच्या तेजापासून उत्पन्न झाली आहे असे समज. आणि अर्जुना, ज्या पुरुषाच्या ठिकाणी संपत्ती आणि भूतदया या दोन्हींची वस्ती आहे तिथे मी आहे. ही माझी विभूती आहे असे जाण. ते ओवी 307 मध्ये तसं हे केलंय. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया असती ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. त्यांच्यापाशी माझी प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे असे जाण. हो, खूप छान सांगितलं तुम्ही. आणि आपण काही भाग म्हणजे मी स्किप केला होता, तो पण तुम्ही कव्हर केला. जसं समासाबद्दल मी बोलले नव्हते. समासामध्ये द्वंद्व समास आहे, ती पण मला खूप कल्पना आवडली की द्वंद्व समास हा असाच. द्वंद्व समास म्हणजे माहिती आहे ना की राम लक्ष्मण, म्हणजे राम आणि लक्ष्मण म्हणजे दोन्ही पद सारखी असतात, इक्वल असतात. तर हा जो समत्वाचा भाव आहे
हा फक्त द्वंद्व समासात आहे. बाकी ठिकाणी एक पद मुख्य असतं आणि दुसरं गौण असतं. तर म्हणून त्यांनी द्वंद्व समास म्हटलं आणि ते पण मला खूप आवडलं होतं. पण म्हणजे मी ते स्किप केलेलं होतं. आणि आता तुम्ही जे सांगितलं ना त्याच्यात वसूंचं वगैरे सांगितलं, तर वसूमध्ये तुम्ही का म्हणलात की वसूमध्ये वरुण आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं पाणी का बरं नाही असं म्हटलं काय? नाही, बाकी ते जल असं नाही आलंय म्हणून म्हटलं. पण वरुण आहे, वरुण. अच्छा. पृथ्वी, अग्नी. वरुण म्हणजे तो त्याच्या हातात पाण्याची डिपार्टमेंट आहे असं. ओके. राईट. वरुण म्हणजेच पाणी. हा. ओके ओके. तर पृथ्वी, अग्नी, वायू, वरुण, आदित्य, मग पुढचे बाकीचे. नाही, बाकीचं ते मला ते पृथ्वी आणि हा. आकाश वगैरे म्हणून मी पंचमहाभूतांच्या यांनी विचार करत होतो. मला वाटलं इथे हे कसं नाही असं. हो आहे, वरुण म्हणून. छान सांगितलं तुम्ही, खूप कव्हर केलं. व्हेरी गुड. तर आता हा पूर्ण अध्याय जवळजवळ तुमच्या विभूतींमध्ये कव्हर झाला. आता 42वा जो श्लोक आहे तो कन्क्लुजनचा श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये फक्त पुढच्या ह्याची 11व्या अध्यायाची म्हणजे जी काय इंट्रोडक्शन आहे नेहमी करतात माऊली तशी आहे. आणि या आपण वाचूया, नुसतं वाचून सुद्धा करण्यासारखं आहे. गुड. कोण वाचतंय? मला तर मीच वाचतोय. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्ठभ्याहम इदं कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. अथवा हे अर्जुना, हे प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे ज्ञान तुला काय करावयाचे, कारण असा तू मला कोठवर जाणशील. तर थोडक्यात सांगतो, मी आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे. अथवा सूर्यबिंब जसे आकाशात एकटे एकच असते, पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यात पसरतो, त्याप्रमाणे या एका पुरुषाची आज्ञा सर्व लोक मानतात. त्या पुरुषांना तू कदाचित एकटे असे म्हणशील, तर असे म्हणू नकोस. ते निर्धन आहेत असे समजू नकोस. जरी त्यांच्याजवळ साधने प्रत्यक्ष दिसली नाहीत, तरी ती त्यांच्या अंगभूत आहेतच. कामधेनू बरोबर सर्व सामुग्री चालत असते की काय, म्हणजे ते केव्हाही दुसरं देऊ शकते काही. तिच्याजवळ जेव्हा मागेल ते ती एकदम प्रसवू लागते. त्याप्रमाणे विश्वातील ऐश्वर्ये त्यांच्या अंगभूत होऊन राहतात. त्यांना ओळखावयाची खूण हीच की त्यांची आज्ञा जगाला शिरसावंद्य असते. बुद्धिवान अर्जुना, असे जे आहेत ते माझे अवतार समज. आता हे संपूर्ण विश्व मीच आहे, म्हणून या विश्वात एक साधारण व एक मुख्य अशी निवड करणे म्हणजे मोठे पाप आहे. तर आता एक साधारण व एक चांगला असा भेद कसा कल्पावा? आपल्याच बुद्धीने माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक व्यर्थ का लावावा? नाहीतर तूप कशाला घुसळवायचे? अमृताला शिजवून काय म्हणून अर्धे करावयाचे? बाबा अर्जुना, वाऱ्याला उजवे व डावे असे वेगवेगळे अंग आहे काय? सूर्यबिंबाला पोट पाठ आहे का म्हणून पाहावयास गेलं तर आपल्याच दृष्टीचा बिघाड होईल. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेषाची नुसती गोष्टही नाही, आणि निरनिराळ्या विभूतींद्वारा अमर्याद जो मी, त्या मला किती मोजशील? यास्तव अर्जुना, फार बोलून काय करावयाचे आहे? हा विभूती जाणण्याचा प्रकार राहू दे. माझ्या एकाच अंशाने हे सर्व जग व्यापलेले आहे. याकरता आता भेदभावना टाकून ऐक्यदृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखे भज. ज्ञानी पुरुषरूपी वनाचा वसंत व वैराग्यशील पुरुषांचे एकनिष्ठेचे ठिकाण असे जे श्रीमंत श्रीकृष्ण देव ते याप्रमाणे बोलले. हे 318 पर्यंत ओया म्हणतो मी. अथवा एकले एक बिंब गगनी, तरी प्रभा फाके त्रिभुवनी, तेवी एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाळीजे. तया ते एकले झणी म्हण, ते निर्धनया भाषा नेण, काय कामधेनू सवे सर्व साहान चालत असे. तिये ते जे जेधवा जो मागे, ते एक सरेची प्रसवो लागे. तेवी विश्वविभव तया अंगे होऊनी आहाती. तया ते ओळखावया हेची संज्ञा, जे जगे नमस्कारी जे आज्ञा, ऐसे आथी ते जाण प्राज्ञा अवतार माझे. आता सामान्य विशेष
हे जाणणे येथ महादोष, का जे मीची एक अशेष विश्व आहे म्हणून. तरी आता साधारण आणि चांगू, ऐसा कैसेनी पा कल्पावा विभागू, वाया आपुलियेची मती वंगू, भेदाचा लावावा. एरवी तरी तूप कासया घुसळावे, अमृत का रांधुनी अर्धे करावे, हा गा वायुसी काय डावे उजवे अंग, हा गा वायुसी काय डावे उजवे अंग आहे, पै सूर्यबिंबासी पोटपाठी, पाहता नासेल आपुली दिठी, तेवी माझा स्वरूपी गोठी, सामान्य विशेषाची नाही, आणि सिनाना विभूती, मज अपराते माविसील कीती, म्हणोनी किंबहुना सुभद्रापती, असो हे जाणणे. आता पै माझेनी एके अंशे, हे जग व्यापिले असे, या लागी भेदू सांडूनी सरिसे, साम्ये भज. ऐसे विबुधवन वसंते, तेने विरक्ताचेनी एकांते, बोलिले जेथ श्रीमंते, श्रीकृष्ण देवे. आता कोण म्हणणार आहे 318च्या पुढे? मी ओके, मी अनुप्रिया. मोठं करू? हो थोडस. परफेक्ट. 319 पासून ना? हो, म्हणजे इथून 318 हे संपलं इथे. ओके ओके. तेव्हा तेव्हा अर्जुन म्हणाला, महाराज, भेद हा एक वेगळा असून त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे, असे आपण अविचाराने बोललात. सूर्य काय लोकांना असे म्हणतो की मला या वयाचे आहे म्हणून तुम्ही अंधाराला बाजू सारा. सूर्यापुढे जसा अंधार नाही तसा तुमच्या स्वरूपापुढे भेद नाही. असे असून तुम्ही भेद टाक म्हणून अविचाराने सांगता. पण तुम्हाला दांडगे कसे म्हणावे, कारण तो अधिक प्रसंग होतो. कोणत्याही वेळी तुझे नावच ज्यांच्या मुखात येईल अथवा कानावर पडेल त्यांच्या अंतःकरणाला भेद खरोखर टाकून पळतो. असा जो तू पूर्ण परब्रह्म, तो मला माझ्या दैवाने हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे प्राप्त झाला आहेस. तर आता भेद हा कसला, कोठे व कोणी पाहायचा आहे? अहो महाराज, चंद्रबिंबाच्या मध्यभागात प्रवेश केल्यावरही उकडते असे जर कोणी म्हणले तर ते शोभेल काय? परंतु हे श्रीकृष्ण, आपण आपल्या मोठेपणात जसे बोलत आहात त्यावेळी देवाने सहजच अतिशय संतुष्ट होऊन अर्जुनाला मनापासून आलिंगन दिले आणि मग म्हटले, अर्जुना, आमच्या बोलण्याबद्दल रागवू नकोस. आम्ही भेदाच्या मार्गाने जी तुला विभूतींची कथा सांगितली ती अभेद भावाने तुझ्या मनाला पटली की नाही हेच पाहण्याकरता आम्ही क्षणभर बाह्य दृष्टीच्या रीतीने बोलून पाहिले. तो आम्हास असे आढळले की आम्ही सांगितलेल्या विभूती तुला चांगल्या समजल्या. यावर अर्जुन देवाला म्हणाला, मला तुम्ही सांगितलेल्या विभूती समजल्या की नाही हे तुमचे तुम्ही समजा, पण माझा अनुभव जर म्हणाल तर असा आहे की हे सर्व विश्व तुमच्याच स्वरूपाने भरलेले आहे. संजय म्हणाला, धृतराष्ट्रा, या अर्जुनाने अशा प्रकारच्या अनुभवाला माळ घातली. त्या संजयाच्या बोलण्यावर धृतराष्ट्र स्वस्थ राहिला. संजय हा अंतःकरणात वाईट वाटून मनात म्हणाला, असले भाग्य आले असता ते दवडणे हे आश्चर्य नाही काय? हा धृतराष्ट्र अंतःकरणाने समजदार आहे असे मला वाटत होते, पण त्यास मी अर्जुनाच्या बोधाची थोरवी सांगत असता हा अगदी स्तब्ध व उदासीन आहे. यावरून मला असे वाटते की हा धृतराष्ट्र जसा चर्मचक्षूंनी आंधळा आहे तसा अंतःकरणातही ज्ञानचक्षूंनीही आंधळा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पण हे संजयाचे बोलणे राहू द्या. तो अर्जुन आपल्या हिताचे प्रमाण वाढवित आहे कशावरून? तर हा विभूतींचा अनुभव त्याला मिळाल्यावर सुद्धा त्याला दुसरी एक अचाट इच्छा उत्पन्न झाली. अर्जुन म्हणाला, आपल्याशी
अर्जुन आपल्याशी असे म्हणावयास लागला की ह्या सर्व विश्वात एक भगवंताचे स्वरूप व्याप्त आहे. माझ्या अंतःकरणातील अनुभव माझ्या बाह्य दृष्टीला दिसावा अशा इच्छेच्या प्रवृत्तीने माझ्या बुद्धीने उचल घेतली. मी याच 2 डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे एवढी मोठी इच्छा तो दैवाने थोर म्हणून करीत होता. आज अर्जुन कल्पतरूची फांदी आहे म्हणून त्या फांदीला वांज फुले येणार नाहीत असे समजा. जे जे अर्जुन म्हणेल ते ते श्रीकृष्ण परमात्मा खरे करीत आहे. प्रल्हादाने माझा नारायण सर्व पदार्थात व्याप्त आहे असे हिरण्यकश्यपूस सांगितल्या कारणाने जो विषाही सकट सर्व पदार्थ आपण झाला असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्गुरू लाभला होता. म्हणून मला विश्वरूप दाखवा हे श्रीकृष्णास विचारावयास अर्जुन कोणत्या पद्धतीने सरसावेल ते मी पुढल्या प्रसंगी सांगेन असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. सॉरी. तीनशे 18 ना. तेथ अर्जुन म्हणे स्वामी ये तुले हे राभस्य बोलिले ती तुम्ही जे भेदू एक आणि आम्ही सांडावा एकी. हा हो सूर्य म्हणे काय जगाते अंधारे दवडा का परवते केवी ढसाळ म्हणो देवा तुते तरी अधिक हा बोलू. तुझे नावची एकही एक कोणी वेळे जयांची मुखासी काना मिळे का काना मिळे तयाची हृदया ते सांडोनी पळे भेदूची साच. तो तू परब्रह्मची असके मज दैवे दिधलासी हस्तोंदके तरी आता भेदू काय साके देखावा कवणे. जी चंद्रबिंबाचा गाभारा रिगलिया वरीही उबारा परिराणेपणे शाई शांगधरा बोला हे तुम्ही. तेथ सावियाची पारितोषोनी देवे अर्जुना ते आलिंगिले जीवे मग म्हणे तुवा नको पावे आमुचिया बोला. आम्ही तुझ भेदाचिया वहाणी सांगितली जे विभूतींची कहाणी ते अभेदे काय अंतःकरणी मानली की न मने. हेची पहावया लागी नावेक बोलिलो बाहेरीस वडिया भंगी तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा. येथ अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परिदेखतसे विश्व आघवे तुवा भरले. पैराया तो पांडुसुतू ऐसिये प्रतिती सिजाहला वरैतू या संजयचिया बोला निवांतू धृतराष्ट्र राहे. किम संजयो दुखवलेनी अंतःकरणे म्हणतसे नवल नवे दैव दवडणे. हा जीवे धाडसा आहे मी म्हणे तव आतुही आंधळा. परी असा हे तो अर्जुनू स्वहिताचा वाढवितसे मानू कियाही वरितया आणू दिवसा उपनला. म्हणे हे चिरुधया आतुली प्रतीती बाहेरी अवतरो का डोळ्यांप्रती ये आरतींचा पाऊली मती उठती जाहली. मिया ईच दोन्ही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा एवढी हावतो दैवा गळा म्हणूनी करी. अजितो कल्पतरुची शाखा म्हणून वांझोळे न लगती देखा जे जे येईल तयाचिया मुखा ते ते साच करीतसे येरू. जो प्रल्हादाचिया बोला विषाही सकट आपण जाहला जो सद्गुरु असे जोडला किरीटीसी. म्हणून विश्वरूप पुसावया लागी
पार्थरिगता होईल कवणे भंगी, ते सांगेन पुढीले प्रसंगी, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूतियोग नाम 10मोऽध्यायः. छान. या शेवटच्या श्लोकामध्ये त्यांनी प्रस्तावना केली पुढच्याची, की अर्जुन म्हणतो ह्या विभूती वगैरे सगळ्या झाल्या, पण मला तू सगळीकडे भरलाय ते विश्वरूप मला पाहिजे. आणि ती पुढच्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग आहे. तर आता आपण तिकडे जाऊया. 11वा अध्याय. या अध्यायाचं नावच विश्वरूप दर्शन आहे. आणि नावाप्रमाणे या अध्यायात भगवान अर्जुनाला विश्वरूप दाखवणार आहे. ईशावास्य इदम सर्वम याप्रमाणे सगळीकडे फक्त ब्रह्मच आहे आणि ते ब्रह्मरूप सगळ्याला व्यापून उरलंय. आपल्या ब्रह्माची व्याख्या तुम्हाला आठवत असेल तर आपण म्हटलं होतं की देश, काल आणि वस्तू याच्या पलीकडे ते पसरलेलं आहे. देश म्हणजे जागा, काल म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि वस्तू म्हणजे एक्झिस्टन्स. तर त्याच्या पलीकडेही तो पसरलेला आहे आणि भगवान ते आपल्याला दाखवणार आहे. आणि ते काय जे दाखवणार आहे ते आपण टप्प्याटप्प्याने त्याचा अनुभव घेऊ. म्हणून मी सारांशात सगळं सांगत नाही, फक्त स्थूल गोष्टी सांगते. तर सुरुवातीला स्थूल गोष्टी म्हणजे देश या व्याख्यात येणाऱ्या गोष्टींचं वर्णन आहे. विश्वरूप म्हणजे त्याचे सगळं चाललं, तर त्याच्यामध्ये 14 लोक, 7 स्वर्ग, 7 पाताळ, सर्व ग्रह तारे, सगळं आणि सगळे प्राणी, सगळं हे सगळं आलं. तर ते जे आल्हाददायक रूप आहे ते पहिल्या भागामध्ये आहे. आणि त्यानंतर भूत, वर्तमान आणि भविष्य काळाबद्दल आहे. तर ते पण कृष्णाने त्याला दाखवलंय. तिथे दिशांच्या मर्यादा नाहीत, त्यात चांगल्या गोष्टी आहेत, तशाच दुःखदायक गोष्टी आहेत. आणि काळ म्हटलं की काळाचा संहार पण आहे आणि भगवान तो मुद्दाम दाखवणार आहे संहार. म्हणजे अर्जुनाचा अहंकार आणि मोह गळून पडेल. त्याला वाटतंय, जसं दुसऱ्या अध्यायात कृष्णाने विचारलं होतं तसं, त्याला वाटतंय की त्यानं मारलं तरच ते सगळी मंडळी मरतील आणि नाहीतर ते सगळे अमरपट्टा घेऊन आलेले आहेत. तर तो त्याचा गैरसमज दूर करणं हा मुख्य उद्देश आहे. आणि म्हणून कृष्णाने ते महाभयंकर आणि अतिप्रचंड म्हणजे अहंकालास्मी म्हणून सुद्धा ते रूप दाखवलंय. तर ते पाहून मग अर्जुन घाबरला आणि मग म्हणला की नको रे बाबा, हे नको दाखवूस मला पुन्हा तुझं चतुर्भुज रूप दाखव, हे पैलवण्याची माझी पात्रता नाही, असं तो म्हणतो. आणि मग तेव्हा कृष्णाने आपलं पुन्हा चतुर्भुजाचं रूप दाखवलं. आणि अर्जुन हा सगुण रूपावरच भाळला होता. आणि मग शेवटी त्याला प्रश्न पडतो, अरे हे जे सगुण रूप आहे हे श्रेष्ठ की आत्ता आपण पाहिलं ते विश्वरूप श्रेष्ठ? आणि तो प्रश्न त्याला पडला. तर त्याचं उत्तर मग 12व्या अध्यायात आहे. तर तशी 12व्या अध्यायाची प्रस्तावना शेवटच्या 2-3 श्लोकामध्ये केलेली आहे. तर आपण आता विश्वरूपाच्या ओव्या बघणार आहोत. पण त्या ओव्या ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस सुद्धा मी मधून मधून रसग्रहणात्मक बोलेन, कारण आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा आहे, नुसतं वाचायचं नाही. आणि हे काय होतं की शब्दशः वाचलं की इतक्या त्याच्यामध्ये उपमा असतात की त्याच्यामधला जो फिलिंग आहे ते फिलिंग थोडस मागे पडतं असं मला वाटतं. म्हणून मी सांगते हे. तर आधी या अध्यायाच्या आधी 1 ते 43 पर्यंत नुसत्याच ओव्या आहेत. तर त्याचं मी रसग्रहण सांगते. अर्जुनाला विश्वरूप बघण्याचे डोहाळे लागले आणि कृष्ण ते आईच्या मायेने पुरवणार आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, इथे शांत रसाला अद्भुत रस भेटणार आहे आणि तो अद्भुत रम्य प्रसंग मी तुम्हाला निवृत्तीनाथाच्या कृपेने सांगणार आहे. आणि आपल्याकडे लग्नात जसा नवरा नवरी बरोबर इतरांनाही आहेर मिळतो ना, तसं या अध्यायामध्ये इतर रसांनाही आपापला वाटा मिळणार आहे. म्हणजे इथे रौद्र रस आहे, इथे आनंददायी काही रस आहेत, इतर रस पण आहेत. पण जशी हरीची आणि हराची भेट व्हावी तसे हे दोन्ही रस म्हणजे आधी सांगितलं तसं अद्भुत
आणि शांतरस तुम्हाला स्पष्ट दिसतील असं माऊली म्हणतात. हे दोन रस म्हणजे गंगा यमुनेचे प्रवाह आणि त्यात गुप्त असलेल्या सरस्वती सारखी गीता आहे. या त्रिवेणी तीर्थात स्नान करायला श्रोतांना सोपं जावं म्हणून निवृत्तीनाथांनी संस्कृत भाषेचे कठीण किनारे फोडून मराठी भाषेच्या सोप्या पायऱ्या बांधल्या. म्हणजे ज्याला इच्छा होईल त्याला भाषेची अडचण न येता या त्रिवेणी संगमात स्नान करून विश्वरूप माधवाचं दर्शन घेता येईल. काय सुंदर सांगितलंय. अर्जुनाच्या भाग्याने हा योग आला. पण तुमचंही भाग्य किती मोठं आहे पहा. आजी आवडता आहे सुकाळूवाला, जे गीतार्थ आला मराठी आहे. हा गीतार्थ आपल्या मराठीत आला हे तुमचं तेवढं भाग्य आहे. संस्कृत मध्ये कोंडून ठेवलेले उपनिषदाचं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी सामान्य जनासाठी या भावार्थ दीपिकेतून मराठीत आणून सोडलं. त्याच्याबद्दल ते बोलतात. ते म्हणतात म्हणून तुम्ही लक्ष देऊन ऐका. आणि मग लगेच त्यांना जाणवतं की आपल्या भोवताली खूप विद्वान लोक पण बसले. मग लगेच ते म्हणतात माझ्यासारख्या वयाने लहान व्यक्तीने तुमच्यासारख्या संतांना असं लक्ष द्या सारखं सांगू नये. पण आपण लहान मुलाला काही शिकवतो आणि त्याने तसंच करून दाखवलं की आपण शिकवलेलंच तो परत आपल्याला दाखवतो, पण आपण त्याचं कौतुक करतो की नाही. तसं त्याच भावनेने तुम्ही माझ्याकडे पहा. तुम्ही लक्ष दिलं तर हे सारस्वताचं, हे आत्मविद्येचं झाड आहे. त्याला नाना रसांच्या फळांनी फळेल आणि जगाला श्रवण सुखाचा सुकाळ होईल. त्यावर श्रोते खुश होतात. आणि आता कथा सांग म्हणतात. आपल्या विशाल बुद्धिमत्तेचा आणि अगाध ज्ञानाचा साठा उलगडून दाखवता नाही ज्ञानेश्वर महाराज आपली नम्रता आणि लढीवाळपणा दोन्ही सोडत नाहीत. हे भावार्थ दीपिकेचं वैशिष्ट्य आहे. अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची तळमळ होती, पण आतापर्यंत कोणीच अशी मागणी केली नव्हती. तेव्हा कसं विचारायचं म्हणून तो विचारात पडला होता. तो म्हणतो की माझा अहंकार आणि मोह आता गेलाय, कारण म्हणजे नाही गेलाय अजून आपण किती 11व्याच अध्यायात आहोत, अजून 18 अध्यायापर्यंत आपण जाणार आहोत. तेव्हा खरं त्याचा अहंकार पूर्ण गेला. पण ज्या अर्थी कृष्णाने ते विश्वरूप कधीच कोणाला दाखवलं नाही, तेव्हा आता ते दाखव म्हणणं हे तरी योग्य आहे का? मी काय लक्ष्मीपेक्षा जवळचा आहे की गोपींच्या प्रेमापेक्षा अधिक योग्य आहे? पण शेवटी धाडस करून अर्जुनाने नुसतं तोंड उघडलं. 2च शब्द बोलला असेल, तितक्यात त्याच्या मनातलं जाणून श्रीकृष्णाने लगेच आपलं काम सुरू केलं. पश्य, वासरू धावत येताना पाहून गाईला जसा पाना फुटतो, वासराला म्हणावं लागत नाही अगं मला दूध पाज, तसं श्रीकृष्ण माऊलींनी अर्जुनाची इच्छा पूर्ण करण्यास सुरुवात केली आणि ते विश्वरूप दाखवायला सुरुवात केली. तर तो प्रसंग आता ऐका. अशा आता 1 ते 43 वयात. तर त्या आता होऊया. कोण वाचणार आहे? मी वाचणार आहे. पहिल्या 20 वाचू. तो वाच. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी, जेथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. जेथ शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, आणि येरा ही रस्सा पांतिकरा जाहला मानू. अहो वधूवरांची मिळणी, जैशी वराडियाही लुगडी लेणी, तैसे देशीयेंचा सोकासनी मिरवले रस. परी शांत अद्भुत बरवे, जे डोळियांचा अंजुळी घ्यावे, जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. ना तरी अवसेचा दिवशी, भेटली बिंबे दोन्ही जैशी, देवी एकवळारसी केला येथ. मिनले गंगे यमुनेचे ओघ, तैसे रसा जाहले प्रयाग, म्हणून सुस्नात होत जग आवघे येथ. माझी गीता सरस्वती गुप्त, आणि दोन्ही रसते ओघ मूर्त, यालाही त्रिवेणी उचित फावली बापा. एथ श्रवणाचिने द्वारे, तीर्थी रिघता सोपारे, ज्ञानदेव म्हणे दातारे,
माझेनी केले. तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठिया शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवे म्हणोनी भलतेने एथ सद्भावे नहावे प्रयाग माधव विश्वरूप पहावे ये तुलनी संसारासी द्यावे तिलोदक हे असो ऐसे सावयव जैसे सासिन्नले आथी रसभाव जे श्रवण सुखाची राणीव जोडली जगा जेथ शांत अद्भुत रोकडे आणि येरा रसा पडप जोडे हे अल्पची परे उघडे कैवल्य जेथ तो हा 11वा अध्यायो जो देवाचा आपण पै विसंवता ठाऊ परी अर्जुन सदैवाचा राहू जो एथही पावला एथ अर्जुनची काय म्हणो पातला आजी आवडतयाही सुकाळू जाहला जे गीतार्थू हा आला मराठीये याची लागी माझे विनवले हे ते ऐके जे तरी अवधान दीजे सज्जनी तुम्ही देवीचे तुम्हा संताची सभे ऐसे सलगी किर करून लभे परी मानावी जी तुम्ही लोभे अपत्यामज अहो पुंसा आपणची पडवीजे मग पढे तरी माथा तुकीजे का करविले ने चोजे नरिजे बाळका माय देवी मी जे बोले ते प्रभू तुमचेची शिकविले म्हणून अवधारिजो आपिले आपण देवा हे सारस्वतांचे गोड तुम्ही चिलाविले जी झाड तरी आता अवधान अमृते वाढ सिंपोनी कीजो मग हे रसभाव फुलेल नानार्थ फळभारे फळा येईल तुमचे निधर्म होईल सुकाळ जगा 20 पुढचे माधवी वाचते ना हो हो वाचते. वाचू निलिमाताई. या बोला संतरी झाले म्हणती तो शलोगा भले केले आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ तव निवृत्ती दास म्हणे जी कृष्णार्जुनांचे बोलणे मी प्राकृत काय सांगो जाणे परी सांगवा तुम्ही अहो राणींची पाले खाईरा नेवाणे करविले लंकेश्वरा एकला अर्जुन परीक्षौ करा न जिणेची काई म्हणून समर्थ जे करी ते न हो न ये चराचरी तुम्ही संततया परी बोलवा माते आता बोली जतसे ऐका हा गीता भावनिका जो वैकुंठ नायका मुखौनी निघाला बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्री कृष्ण वक्ता जिये ग्रंथी तेथींचे गौरव कैसे वानावे जे शंभूचिये मती नागवे ते आता नमस्कारी जे जीवे भावे हेची भले मग ऐका तो किरीटी घालुनी विश्वरूपी दिठी पहिली कैसी कोठी करिता जाहला हे सर्व ही सर्वेश्वरू ऐसा प्रतीती गत जो पती करू तो बाहेरी होवावा गोचरू लोचनासी हे जीवा लोचनासी हे जीवा आतुली चाड परिदेवासी सांगता साकड काजे विश्वरूप गूढ कैसे पुसावे म्हणे मागा कवणी कही जे पडियंते निपुसिले नाही सहसा कैसे काही सांगा म्हणो मी जरी सलगीचा सांगू तरी काय आईसी हुनी अतिरंगू
परी तेही हा प्रसंगू विहाली पुसो. माझी आवडी तैसी सेवा जाहली, तरी काय होईल गरुडाची येतुली. परी तोही हे बोली करीची ना, मी काय सनकादिकाहून जवळा. परी तयाही नागवेची हा चाळा, मी आवडेन काय प्रेमळा गोकुळींची ऐसा. तयांतेही लेकुरपणे झकविले, एकाचे गर्भवासही साहिले. परी विश्वरूप हे राहविले, नरावी चकवणा. हा ठायवरी गुजयाचिये अंतरीचे हे निज, केवी उरा उरी मज पुसो आणि नपुसेंची जरी म्हणे, तरी विश्वरूप देखील याविणे. सुख नोहेची परिजिणे तेही विपाये, म्हणून आता पुसो अळुमाळसे. मग करू देवा ठाके तैसे, येणे प्रवर्तला साध्वांसे पार्थू बोलो. परी परी तेची ऐसे निभावे, जे एकादो उत्तरांसवे. दावी विश्वरूप आघवे झाडा देऊनी, अहो वासरू देखिलियाची साठी. धेनू खडबडोनी मोहे उठी, मग स्तना मुखाची भेटी काय पान्हा नये. पहा पातया पांडवाचे निनावे, जो कृष्ण राणी ही प्रतिपाळू धावे. तयांते अर्जुने जव पुसावे, तव साहिल काई. तो सहजेची स्नेहाचे अवतरण, आणि येरू स्नेहा घातले आहे माझवण. ऐसिये मिळणी वेगळेपण, उरे हेची बहु. म्हणून अर्जुनाची बोला सरीसा, देव विश्वरूप होईल आपैसा. तोची पहिला प्रसंग ऐसा, ऐकिजो तरी. मस्त श्लोक. महेश. हो हो महेश. आणि आता हा पहिल्या श्लोकानंतर आपण अर्थ वाचणार आहोत ह्याचा, राईट? या. अर्जुन उवाच मद मद अनुग्रहाय परमं गुह्यम् अध्यात्मसंहितं, यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण, माझ्यावर अनुग्रह करण्याकरिता अध्यात्म नावाचे अत्यंत गुह्य असे जे भाषण तू बोललास, त्याने हा माझा मोह निश्शेष नाहीसा झाला. मग अर्जुन कृष्णाला म्हणाला, हे कृपासागरा, जे बोलता यावयाचे नाही ते तुम्ही माझ्याकरिता बोललात. ज्यावेळी पंचमहाभूते ब्रह्मामध्ये नाहीशी होतात व जीव आणि महत्तत्व वगैरे यांचा पत्ता नाहीसा होतो, त्यावेळी देवा, आपण जे ब्रह्मरूप होऊन राहता ते शेवटचे विश्रांतीस्थान आहे. जी स्वरूप स्थिती वेदासही कळू न देता आपण आपल्या अंतःकरणरूपी घरात कृपणासारखी पुरून ठेवली होती, ती आज तुम्ही आपल्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट माझ्यापुढे प्रकट केली आहे. या अध्यात्म ज्ञानावरून शंकराने आपले ऐश्वर्य ओवाळून टाकले आहे. महाराज, अशी जी वस्तू ती तुम्ही मला एका क्षणात दिलीत. असे म्हणावे तर आम्ही तुम्हापासून वेगळे तरी कोठे आहोत, पण खरोखर मोहाच्या महापुरात मी डोक्यापर्यंत बुडतो आहे. असे पाहून श्रीकृष्णा, तुम्ही आपण स्वतः उडी घालून मग मला बाहेर काढले. एक तुझ्याशिवाय या अखिल विश्वामध्ये दुसऱ्याची कशाची दुसरी कशाशी वार्ता नाही. अशी वास्तविक स्थिती असताना आमचे दुर्दैव पहा की आम्ही अभिमानाने आम्ही कोणीतरी एक आहोत असे समजतो. जगामध्ये मी एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान बाळगतो,
आणि या कौरवांना आपले भाऊबंद म्हणतो. यावर देखील यांना मी मारीन आणि त्या पापाच्या योगाने मला कोणती गती मिळेल असे म्हणत होतो. याप्रमाणे मी वाईट स्वप्न पाहत होतो. तो त्या मला, महाराज, आपण जागे केले. देवा, गंधर्व नगराची वस्ती सोडून मी बाहेर पडलो. हे लक्ष्मीपते, मी पाण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतो. महाराज, सर्प कापडाचाच होता, पण त्यावर पाय पडून तो चावला असा भ्रम होऊन विषाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या. याप्रमाणे आपण मरतो असे भ्रमाने वाटणाऱ्या जीवाला मला वाचवण्याचे पुण्य तुम्ही घेतले. विहिरीत दिसणारी ही आपली पडछाया आहे हे न समजता आता सिंह आत उडी टाकणार इतक्यात त्याला कोणी येऊन धरावे, त्याप्रमाणे हे अनंता, आपण माझे रक्षण केलेत. ऐका, एरवी माझा तर इथे इतका निश्चय झाला होता की आत्ताच जरी 7ही समुद्र एकवट झाले, हा प्रलय जरी झाला अथवा आकाशही तुटून पडले तरी चालेल, पण माझ्यावर माझ्या कुळाशी लढण्याचा प्रसंग न यावा. अशा अहंकाराच्या उत्कर्षाने, वाढीने मी अग्रहरूपी पाण्यात बुडी मारली होती. प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी गोत्रजांशी लढणार नाही असा माझा कृतनिश्चय होता. पण आपण चांगले जवळ होता म्हणून ठीक झाले, नाहीतर मला त्यातून कोणी काढले असते. वास्तविक मी कोणी एक नसताना खोटेच मी कोणी अर्जुन आहे असे मानले आणि वास्तविक काही नाहीत असे जे कौरव, त्यांना नातलग असे नाव ठेवले. याप्रमाणे मला मोठे वेड लागले होते, पण तुम्ही माझे रक्षण केलेत. ऐका, मागे पूर्वी एकदा जेव्हा आम्ही अग्नीत लाक्षगृहात जळण्याच्या बेतात होतो, तेव्हा तू आम्हाला बाहेर काढलेस. तेव्हा काय ते एक स्थूल देहासच भय होते, पण आता या मोहरूपी दुसऱ्या अग्नीच्या पिडेपासून चैतन्यासकट देहाला भय होते. दुराग्रहरूपी हिरण्याक्ष दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घातली व मग तो मोहरूपी समुद्राच्या द्वाराने आत शिरून राहिला. देवा, आपल्या सामर्थ्याने पुन्हा एक वेळ माझी बुद्धी आपल्या मूळ ठिकाणाला आली. हे देवा, यावेळी तुम्हाला दुसऱ्यांदा वराह अवतार घ्यावा लागला. याप्रमाणे तुमची अनंत उपकारांची कृत्ये आहेत. त्यांचे मी एक वाचेने काय वर्णन करू, परंतु एवढे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही आपले पंचप्राण माझ्यासाठी अर्पण केले आहेत. देवा, ते आपले करणे काही एक व्यर्थ गेले नाहीत. हे आपल्याला चांगले यश प्राप्त झाले आहे, कारण की माझे अज्ञान समूळ नाहीसे झाले. महाराज, आनंदरूपी सरोवरातील कमळासारखे हे तुमचे डोळे आपल्या कृपाप्रसादाची घरे ज्याला करतील, अहो महाराज, त्याला देखील आणि भ्रांतीने ग्रासावे. ही दुबळी गोष्ट काय बोलावी. वडवानळ समुद्रात जळत असलेला अग्नी समुद्राच्या पाण्याने देखील विझला जात नाही, त्यावर मृगजळाच्या वृष्टीचा काय परिणाम होणार आहे. आणि तशात अहो श्रीकृष्णा, मी तर आपल्या या कृपेच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन करीत आहे. महाराज, त्या योगाने माझी भ्रांती नष्ट होईल यात काय आश्चर्य आहे. पण माझी भ्रांती गेली इतकेच नव्हे तर माझा उद्धार झाला, हे तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो. अजून मग पार्थु देवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे वाच्य केले न बोलणे कृपानिदे. जयी महाभूते ब्रह्मी आटती जीव महदा दीनचे ठाय फिटती. ते जे देव होऊनी ठाकती ते विसवणे शेषीचे.
होते हृदयांचा परिवरी रोविले कृपणाची परी शब्द ब्रह्मासी ही चोरी जबाची केली ते तुम्ही आजी आपुले मज पुढा हिये फोडिले जेव्हा अध्यात्मा ओवाळिले ऐश्वर्य हरे ते वस्तु मज स्वामी एकी हे वादी दिली तुम्ही हे बोलो तरी आम्ही तुझ पाओ निभिन्य कैसे परी साचची महामोहांचा पुरी बुडाले या देखोनी सिसवरी तुवा आपण पे घालोनी श्रीहरी मग काढिले माते एक तू वाचुनी काही विश्वी दुजियाची भाष नाही की अमुचे कर्म पाही जे आम्ही आथी म्हणो मी जगी एक अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू आणि कौरवांते या स्वजनू आपुला म्हणे याही वरी याते मी मारिन म्हणे तेणे पापे की रिगेन ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो चेवविला प्रभू देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपाती होतो उदकाचिया आरती रोहिणी पीत जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होतिया साचे ऐसे वाया मरतया जीवाचे श्रेय तुवा घेतले आपुले प्रतिबिंब नेणता सिंह कुंव्हा घालील देखोनी आता ऐसा दरिजे तेवी अनंता राखिले माते एरवी माझा तरी येतुले वरी एथ निश्चय होता अवधारी जे आतांची साताई सागरी एकत्र मिळिजे हे युगची आघवे बुडावे वरी आकाशही तुटोनी पडावे परी झुंजणे न घडावे गोत्रेशी मज ऐसिया अहंकाराचिया वाडी मिया अग्रह जळी दिधली होती बुडी चांगची तू एरवी काढी कवणू माते नाथिले आपण पे एक मानिले आणि नवतया नामगोत्र ठेविले थोर पिसे होते लागले परी राखिले तुम्ही मागा जळत काढिलो जो हरी तैते देहासीच भय अवधारी आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्या सकट दुराग्रहे हिराण्यक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे मग मोहार्णव गवाक्षे रिघोनी ठेला तेथ तुझे नि गोसावीपणे एक वेळ बुद्धीच्या ठाया येणे हे दुसरे वराह होणे पडिले तुझ ऐसे अपार तुझे केले एकी वाचा कायमी बोले परी पाचही पालव मोकलिले मज प्रती ते काही न वचिचे वाया भले यश फावले देवराया जे साध्यंत माया निरसिली माझी जी आनंद सरोवरींची कमळे तैसे जे हे तुझे डोळे आपुलिया प्रसादाची राऊळे जया लागी करीती हा होतयाही आणि मोहाची भेटी हे कायसी पाबळी गोठी केवती मृगजळाची वृष्टी वडवा नळेसी आणि मी तव दातारा कृपेचा ये रिघोनी गाभारा घेत आहे चारा ब्रह्मरसाचा तेणे माझा मोह जाये एथ विस्मो काही आहे तरी उद्धरलो की तुझे पाये शिवतले आहाती छान. तर याच्यामध्ये फक्त तो हेच म्हणतोय की माझा मोह केलाय, माझा अहंकार केलाय आणि तुझ्यामुळे मी वाचलो, कृष्णाला म्हणतोय. आणि मग पुढच्या ह्याच्यात पण तसंच तो कृष्णाची स्तुती करतो पुढच्या श्लोकामध्ये सुद्धा. आणि तिसऱ्या श्लोकात मग तो विचारतो की तुमचं ऐश्वर्ययुक्त विश्वरूप पाहण्याची माझी इच्छा आहे म्हणून. तर आणि त्यानंतर तर मग समजा शक्य असेल तर तू दाखव असं चौथ्या श्लोकात म्हणतो. तर त्याच्यावरती बऱ्याच ओळी आहेत. आणि नंतर मग 5व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतो त्याला की
पश्य मी पाहतो बघ. पण गंमत अशी आहे की विश्वरूप पाहायला दिव्य दृष्टी पाहिजे आणि अर्जुनाला तेव्हा ती दिव्य दृष्टी नव्हती, त्यामुळे मग तो ते पाहू शकला नाही रे. आणि त्याच्यानंतर तो हे करतो. त्याच्यानंतर कृष्ण म्हणतो की हे बघ, मी तुला दाखवतोय, आदित्य दाखवतोय, वसू दाखवतोय, रुद्र दाखवतोय, अश्विनी कुमार दाखवतोय, आणि हे सगळे पूर्वी न पाहिलेले आश्चर्य तू बघ. पण त्याला काहीच नाही दिसत, कारण की त्याला दिव्य दृष्टीच नव्हती. आणि दिव्य दृष्टी म्हणजे काय ते पण आपण आता पुढच्या वेळी बघूया. किती वाजले? 9 वाजले. 9 वाजून 1 मिनिट झालं. काय करायचं? 9 वाजले. हम्म. एक श्लोक म्हणूया का आपण अजून? तुम्ही म्हणलात तसं हा पुढचा दुसरा श्लोक म्हणला तसा किंवा कसा तिसऱ्या आहे? पासून आहे. हा? दुसरा मग श्लोक पण दुसरा सोपा आहे, आपण घेऊ शकतो. हा चालेल. कोण म्हणू म्हणाल? मी म्हण म्हणू चालेल. मी हो हो ओके. चालेल. हा, कारण त्याच्यामध्ये पण तो फक्त हा सेमच आहे हा. ना, म्हणजे मला फक्त, आणि मग तुम्ही तिसऱ्यापासून पुढच्या वेळेचा रसग्रहण कराल ना? हा, तिसऱ्यापासूनच सगळं ऍक्च्युअली चालेल 15 ते चालेल 17. मग आपण चालेल. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्. दुसऱ्या श्लोकाचा अर्थ आधी वाचायचा आहे ना. हे कमलपत्राक्षा भूतांची उत्पत्ती व नाश तुझ्याकडून विस्तारपूर्वक ऐकले, आणि तसेच तुझे अपार महात्म्यही मी तुझ्यापासून सविस्तर ऐकले. कमळासारखे मोठे डोळे असणाऱ्या व कोटी सूर्यांसारख्या तेजपुंज अशा देवा महेशा, मी आपल्यापासून आजच असे ऐकले आहे की हे सर्व प्राणी ज्या रीतीने प्रकृतीपासून उत्पन्न होतात अथवा उत्पन्न झालेली भूते ज्या रीतीने पुन्हा प्रकृतीमध्ये लय पावतात, ती प्रकृती देवाने मला सांगितली. आणि प्रकृतीच्या स्वरूपाचा खरोखर सर्व हिशोब दिला, आणि ज्या परमेश्वराचा महिमा पांघरून वेद सवस्त्र सुशोभित झाला, त्या परमेश्वराचेही ठिकाण तुम्ही मला दाखविले. महाराज, वेद वाढतो, उत्कर्ष पावतो व जगतो किंवा टिकतो, अथवा धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो, ते सर्व या आपल्या स्वरूप सामर्थ्याचा आश्रय करतो म्हणून. असे आपले अपार महात्म्य आहे. आपले महात्म्य हे सर्व मार्गांनी जाणण्याचा एकच विषय आहे, व जे आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवामुळे रममाण होण्यास योग्य असे जे आपले महात्म्य, ते आपण मला याप्रमाणे दाखविले. ज्याप्रमाणे आकाशातील ढग नाहीसे झाल्यावर दृष्टी सूर्यमंडळात प्रवेश करते, अथवा पाण्यावरील गोंडाळ किंवा शेवाळ हाताने दूर करून मग ज्याप्रमाणे पाणी दाखवावे, अथवा सापाचे वेढे उकलले असता ज्याप्रमाणे चंदनाला भेटता येते, अथवा पिशाच दूर गेल्यावर जसे पुरलेले द्रव्य हाती लागते, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड अज्ञान होते, ते देवांनीच दूर सारले. नंतर माझ्या बुद्धीला आपणच परब्रह्माचे शेज घर केले, ब्रह्मस्वरूपी माझी बुद्धी स्थिर केली. म्हणून देवा, याविषयी माझ्या जीवाची खरोखर खात्री पटली. परंतु आणखी एक उत्कट इच्छा उत्पन्न झाली आहे. आम्ही भिडेमुळे ती गोष्ट जर विचारावयाची राहू दिली, तर आम्ही दुसऱ्या कोणास विचारावयास जावे? तुझ्या वाचून दुसरी विचारण्याची जागा आम्हास माहीत आहे काय? पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनी जर पाण्याच्या उपकाराचे ओझे मानले, अथवा मुलाने स्तनपान करण्याविषयी आईची भीड धरली, तर देवा, त्यास जगण्यास दुसरा उपाय आहे काय? म्हणून भीड किंवा संकोच धरवत नाही. मनाला जे बरे वाटेल ते देखील तुझ्या पुढे बोलून दाखवावे.
त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, थांब, तुझी इच्छा काय असेल ती सांग. ती आधीची ते काहीतरी शेज घर केले वगैरे किती सुंदर आहे ना ते, म्हणजे तिथे स्थिरावलो मी, असं आहे ना ते. कुठलं म्हणते? मगाशी आपण आता वाचलं की मी सांगते तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये जस्ट आता एनिवे होतं, आपण नंतर सांगते मी. पै कमलायत डोळसा सूर्यकोटी तेजसा मिया तुझ पासोनी महेशा परिसिले आजी ये भूते जया परी होती अथवा लयाहन जैसे जाती ते मज पुढा प्रकृती विवंचिले देवे आणि प्रकृती कीर उगाणा दिधला परी पुरुषाचा हिठावो दाविला जयाचा महिमा पांघरोनी जाहला धडवता वेदू जी शब्दराशी वाढे जिये का धर्मा ऐशिया रत्ना ते विये ते येथींचे प्रभेचे पाये वोळगे म्हणोनी ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्गैक गम्य जे स्वात्मानुभवरम्य ते इया परी दाविले जैसा केरू पिटलिया आभाळी दिठीरिगे सूर्यमंडळी का हाते सारुनी बाबुळी जळदाविजे नातरी उकलतया सापाचे वेढे जैसे चंदना खेव देणे घडे अथवा विवसी पळे मग चढे निधान हाता तैसी प्रकृती हे आड होती ते देवेची सारिली परवती मग परतत्व माझी मती शेजार केले म्हणून ये विषयींचा मज देवा भरवसा कीर जाहला जीवा परी आणिक एक हेवा उपनला असे तो भिडा जरी म्हणो राहो तरी आना कवणा पुसो जावो काही तू वाचो निठावो जाणत आहो आम्ही जळचरू जळाचा आभारू धरी बाळक स्तनपानी उपरोधू करी तरी तया जीणयासी श्रीहरी आन उपायो असे म्हणून भीड साकडी न धरवे जीवी आवडे तेही तुझ पुढा बोलावे तवर आहे म्हणितले देवे चाड सांगे. सांग आता मला काय तुला हवंय ते. सांग मला आता. चल मग आता पसायदान घेऊया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनियामज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो दे वांचील तो दे लाहो प्राणिजात वर्षत सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी भजिदो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवामेजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान बसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्ण
पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.